नमस्कार मंडळी, आज पलक किचनमध्ये बनणार आहे हालिमाची खीर। अशा पद्धतीने हालिमाची छान खीर बनवण्यासाठी आपण आता आज रेसिपी पाहणार आहोत। ही खीर अत्यंत उष्ण आणि पौष्टिक असल्यामुळे या पावसाळ्यामध्ये नक्कीच करून पहा आणि ही अतिशय शरीरासाठी छान असते, ते तुम्ही नक्की करून पहा। हे बघा, सुरुवातीला आपल्याला प्रथम 2 चमचे लिंब पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे खोबऱ्याचे तुकडे आणि चवीपुरता गूळ घ्यायचा आहे आणि तो बारीक मिक्सरला वाटून बारीक करून घ्यायचा आहे। ह्यामध्ये पाहिजे तर वेलची पावडर टाकू शकता। हे बघा, अशा पद्धतीने तांदूळ धुवून स्वच्छ घ्यायचे आहेत आणि आपल्याला कुकरला लावून त्याला व्यवस्थित 3 दणकून शिट्या करून घ्यायच्या आहेत। आणि ह्याच्यामध्ये पाणी जास्त झालं तरीसुद्धा घाबरण्याची गरज नाही, कारण हे आपल्याला कन्सिस्टन्सी अगदी खिमटासारखी हवी असते। त्याच्यात थोडंसं चवीपुरता मीठ टाकूया, कारण गोड पदार्थात मीठ टाकल्यावर थोडं छान लागतं म्हणून। आणि दणकून चांगल्या 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर ह्या मिक्सरला आपण हे मिश्रण सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे सगळं मिश्रण आपण आधी जो हालिम भिजत घातलं आहे, साधारणतः 10 मिनटं तरी हालिम भिजत घाला आणि यामध्ये ते मिश्रण सगळं ओतून एका साईडला करून ठेवा। व्यवस्थित मिक्सरचं भांडं पाण्याने धुवून स्वच्छ करून त्यामध्येच घ्या आणि बाजूला करून ठेवा हे मिश्रण। ह्या मिश्रणामध्ये नंतर थोड्या वेळानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे। बघा, अशा पद्धतीने मिश्रण दिसेल। त्यानंतर आपला तयार झालेला जो भात आहे तो आपण घ्यायचा आहे। अतिशय मऊ तयार झालेला असतो तो। एक चांगलं दुसरं भांडं घेऊन त्यामध्ये तो भात ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्यामध्ये पाणी वगैरे घालून सरसरीत करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आपण तयार केलेलं जे हे मिश्रण आहे, हालिम, खोबरं आणि गूळ तसेच वेलची पावडर, हे मिश्रण मिक्स करायचं आहे। आणि चवीपुरतं जर आपल्याला अजून गोड लागणार असेल तर चव बघून त्यामध्ये गोडवा वाढवायचा आहे। आणि अशा पद्धतीने शेवटला गरम गरम त्या पेजमध्ये आपल्याला दूध घालून सर्व करायचे। तयार आहे आपली हालिमाची खीर। अशा पद्धतीची खीर तुम्हीही करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।